विशाल क्रांती न्यूजच्या दणक्यानं कोतवाडीतील अंतर्गत विकास कामांची पाहणी, संबंधित ठेकेदारावर कारवाई, बांधकाम अभियंता आकाश गिरी यांचं प्रतिपादन। हातकणंगले तालुक्यातील कोतवाडी गावातील अंतर्गत रस्ते गटरची कामं सुरू आहेत, तर काही कामं पूर्ण झाली आहेत। मात्र 1 महिन्यापूर्वी करण्यात आलेले कॉन्क्रीट रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यानं रस्त्याला भेगा पडल्या आणि रस्ते उचकुटू लागल्यानं सदर रस्ते कामांची चौकशीची मागणी या आशयाचं वृत्त विशाल क्रांती न्यूज चॅनलवर 18 मे रोजी प्रसिद्ध केलं होतं। या वृत्ताची दखल घेऊन हातकणंगले बांधकाम अभियंता आकाश गिरी यांनी खोतवाडीला भेट देऊन गावात सुरू असलेल्या अंतर्गत रस्ते गटर आदी विकास कामांची सोमवारी पाहणी केली। यावेळी अनेक कामं निकृष्ट असल्याचं व दर्जाहीन असल्याचं आढळून आल्याचं, तसेच भागातील नागरिकांनी देखील सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या विकास कामांच्या बाबतीतल्या तक्रारी अधिकाऱ्यांना सांगितल्या। या सर्व कामांचा रेकॉर्ड काढून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करणार असल्याचे यावेळी मीडियाशी बोलताना हातकणंगले बांधकाम अभियंता आकाश गिरी यांनी सांगितलं। यावेळी नागेश मळिक, बाबा सुराजमाने, सतीश पाकले यांच्या सहभागातील नागरिक उपस्थित होते। विशाल क्रांती वृत्तसेवा, खोतवाडी। आणि ह्याचा आपण रेकॉर्ड काढूया आणि रेकॉर्ड काढल्यानंतर जे कोण याला जबाबदार आहे त्यांना आपण एक पत्र काढूया। पत्र काढून साहेब काय होईल, जेने वाईट नव्हतं आम्हाला। नाही, पत्र काढणं म्हणजे पत्र काढणे इन द सेन्स आपण त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। जे DLP मध्ये रस्ते ते आपण करून घेऊया। राजमाता जिजाऊ नगरातील भुयारी गटार व रस्ते काँक्रिटीकरण करण्याची बहुजन क्रांती दलाची मागणी। शिरोळ येथील प्रभाग क्रमांक 7 मधील राजमाता जिजाऊ नगर परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण व भुयारी गटारी कराव्यात अशा मागणीचे निवेदन बहुजन क्रांती दलाच्या वतीनं शिरोळ पालिकेचे प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना देण्यात आलंय। येथील राजमाता जिजाऊ नगर मधील मांग गारुडी समाज वस्तीमधील भुयारी गटारी रस्त्याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे। तरी या नागरी वस्तीमधील ही गटार बंदिस्त नसून संपूर्ण उघडी असल्यामुळे त्या गटारीमध्ये जंतू संसर्ग होत असून गटारीचा उग्र स्वरूपाचा वास येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी डास व माशांचा प्रादुर्भाव वाढलाय। या वस्तीत लहान मुलं, वयोवृद्ध महिला, पुरुष यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्या नागरी वस्तीतील नागरिकांना चिकनगुनिया, हिवताप, मलेरिया, डायरिया, डेंग्यू यासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर याला सर्वस्वी जबाबदार कोण, असा सूर नागरी वस्तीतून विचारण्यात येतोय। त्यामुळे शिरोळ नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून राजमाता जिजाऊ नगर मधील भुयारी गटर व रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या बहुजन क्रांती संघटनेच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे यांना देण्यात आलं। हुपरी येथे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंतीनिमित्त अघोरी भक्तांचा महातांडव संयुक्त कागलवेस आयोजित मिरवणूक उत्साहात संपन्न। हुपरीतील संयुक्त कागलवेस MG ग्रुप यांच्या वतीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी आगळीवेगळी मिरवणूक। या मिरवणुकीचं वैशिष्ट्य अघोरी नृत्य भक्त तांडव। या मिरवणुकीचं उद्घाटन श्री विलासरावजी शिंदे आबा, शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार, मनसे तालुका प्रमुख दौलतराव पाटील, शहर प्रमुख नितीन गायकवाड, शिवराज उर्फ बंटी नाईक, निळकंठराव गायकवाड, नारायणराव घोरपडे, ओंकार औंधकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कागलवेस म्हणजेच MG ग्रुप यांनी एक आगळा वेगळा व भव्य दिव्य मिरवणुकीत तांडव अघोरी नृत्य आयोजित करत मिरवणूक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। या मिरवणुकीसाठी निशांत गायकवाड, अभिमन्यू मुधाळे, गौरव गायकवाड, ओंकार शेटके, तेजस सोलपे, पवन घाडगे, सौरभ मगदुम, सूरज तिबिले आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिस्तबद्ध नियोजन करत यावेळी पोलीस स्टेशन यांचं विशेष सहकार्य लाभलं। हुपरी येथे प्रत्येक मिरवणुकीत संयुक्त कागलवेस म्हणजे MG ग्रुप यांची एक आगळीवेगळी मिरवणूक संपूर्ण हुपरीकर पाहत असतात। मांजरीत गुरुवंदना, स्नेह मेळावा। पालकांनो, मुलांसाठी मालमत्ता बनवू नका, मुलांना मालमत्ता करा, ज्ञानेश्वर पिराजे यांचं प्रतिपादन। रात्रंदिवस काम करून मुलाकडे लक्ष न देता मुलांसाठी मालमत्ता करून मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा मुलांसाठी वेळ द्या, मुलांवर मोलाचे संस्कार करा, मुलांना स्वतः घडवा, मालमत्ता आणि त्यांना देशाचे चांगले नागरिक बनवा, असं व्याख्याते ज्ञानेश्वर पिराजे यांनी पालकांना सांगितलं। मांजरी येथील SSCS सिनियर स्कूल, SSCS हायस्कूल मधील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या गुरुवंदना व स्नेह मेळावा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। आजच्या आधुनिक युगात पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांकडे दुर्लक्ष करतात, मुलांना वेळ देत नाहीत, त्यांच्या गरजा आणि मागण्यांकडे लक्ष देत नाहीत। रात्रंदिवस काम करून मुलांसाठी संपत्ती जमा करतात, मात्र त्याच मुलांना जीवन मूल्य कळत नाहीत। आई वडिलांनी जमवलेल्या मालमत्तेत जीवनाचा आनंद लुटता येतो। मूल्यांचं भान न ठेवता ते आपल्या आई वडिलांनी जमवलेल्या संपत्तीचा उपभोग घेत आपलं आयुष्य उद्ध्वस्त करतात। त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिला, जीवनाची कदर केली, संकटांना सामोरं जाण्याचं धाडस, चांगली संस्कृती दिली तर ते चांगले नागरिक बनतील आणि मोठे होऊन पालकांचा अभिमान वाटेल, असं ते म्हणाले।
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शिकवलेल्या सर्व शिक्षकांचं पुष्पवृष्टी करून स्वागत केलं। त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केलं। त्यानंतर विद्यादेवीच्या पूजनासह दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्याचबरोबर दिवंगत शिक्षक व वर्गमित्रांना मुख्य श्रद्धांजली वाहण्यात आली। त्याचवेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बीबी पाटील, मुख्याध्यापक के.एस. साळुंके, सर्वोदय एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निजगंडा पाटील, डी.ए. तांबट, एस.बी. नरवाडे, बीबी सौदे, आय.एस. सुतार यांनी मार्गदर्शन केलं। माजी विद्यार्थी प्रीती जनाज, प्रेमिला चौगुले, महेश कोकणे, बाबू पाटील, डी.बी. सौदे, प्रकाश पाटील आदींची भाषणे झाली। कार्यक्रमातील सर्व शिक्षकांचा सत्कार करताना सन 1989 ते 92 च्या सर्व जुन्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। यावेळी हायस्कूलचे सन 1989-92 पर्यंतचे सर्व 35 जुने विद्यार्थी बाबूगौडा पाटील, अण्णासाहेब पाटील, संजय कोकणे, बाहुबली बोरगावे, महेश कोकणे, राजू नरवाडे, राणी पाटील, प्रीती भोजकर, प्रेमिला चौगुले, 15 विद्यार्थ्यांनी, त्यांचे कुटुंबीय, मुले, सेवानिवृत्त शिक्षक, सर्वोदय एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सदाशिव बंडगर यांनी पाहुण्यांचं स्वागत व परिचय करून दिला। राणी पाटील यांनी सूत्रसंचालन केलं। नागनाथ शिंगे यांनी आभार मानले। 32 वर्षानंतर एकत्र आलेले वर्गमित्र त्यांचे बालपणीचे दिवस आठवून पुन्हा एकदा बालपणात गेले आणि ते या कार्यक्रमात पाहायला मिळालं हे विशेष।